हरिओम. माझं नाव मिलिंद सिंह फणसे, उल्हासनगर उपासना केंद्र. केंद्रामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी साधारण 2002 पासून बापून परिवारामध्ये आहे. माझा हा जो अनुभव आहे तो नाहू तुझ्या प्रेमेच्या वेळचा आहे. त्याच्यासाठी आधी आमच्या घराचं थोडं वर्णन करावं लागेल, कारण आमचं घर जवळजवळ 1000 स्क्वेअर फीट आमचं घर आहे आणि त्याच्या साईडला 2000 स्क्वेअर फीटची आमची बगीचा आहे. त्याला जे भिंतीचं जे कंपाऊंड आहे त्याच्या पलीकडे लगेच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर नेहमी मुलं क्रिकेट खेळतात. दिवस सकाळ संध्याकाळ मुलं क्रिकेट खेळतात. त्या क्रिकेट खेळण्यामुळे त्यांचा बॉल आमच्या बगीच्यामध्ये आला की ते भिंतीवर उड्या टाकून येतात. दिवसा आम्ही घरी असलो तर आम्ही त्यांना ओरडतो, पण हा मुलांचा त्रास आमचा रोजचाच असतो. त्याच्यामुळे त्यांना किती पण ओरडलं तरी ती मुलं येतच असतात. जेव्हा नाहू तुझ्या प्रेम कार्यक्रमाला आमचं जायचं ठरलं, माझी मिसेस, माझी मुलगी आणि मी, तेव्हा आम्हाला माझ्या मनासारखं हेच टेन्शन की आता तिकडे नाहू तुझ्या प्रेमाला म्हणजे आपल्या घरी आता कोण नसणार, म्हणजे मुलं तर भिंतीवर ओरडा टाकून खूप वेळा आतमध्ये येणार, आपली बगीच्याची वाट लावतील, काय करावं. आणि मग शेवटी माझी मिसेस बोलली काय नाही बापू आहे ना, बापूंना सांगूया आणि निघूया, तुम्ही नका ते काळजी करू, कारण कार्यक्रमाला जाणं पण महत्वाचं आहे. मग आम्ही निघालो, नाहू तुझ्या प्रेम कार्यक्रमाला गेलो. रात्री तो कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे तिथे पनवेलमध्ये माझे साडू राहतात, त्यांच्या घरी आम्ही राहिलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर साधारण 6-6:30 आम्ही घरी पोहोचलो आणि 7च्या सुमारास माझी मिसेस आमच्या घराच्या बाहेर खुर्ची टाकून बाहेर जरा वाऱ्यावर बसू म्हणून बसली होती. मग त्यावेळी रस्त्यावरची मुलं क्रिकेट खेळत होती, ती लगेच मुलं सगळी आमच्या तिकडे माझ्या मिसेस भोवती गोळा झाली आणि सांगायला लागली, आंटी आंटी आप किधर गए थे, हमारा बॉल आया है अंदर. तर मग मला माझ्या मिसेसनी बोलवलं की हे बघा हे काय सांगतं, त्यांचा बॉल आलाय आतमध्ये. मग मी आलो बाहेर. आम्ही म्हटलं काय बॉल आलाय म्हणजे, मग तुम्ही काय आम्ही असताना पण तुम्ही भिंतीवरून उड्या टाकून येता, आप सब लोग आते हैं अंदर, तो अभी तो हम लोग थे ही नहीं, घर में ताला था, तो तुम तो अंदर आके लेके भी गए होंगे. तर ते म्हणलं नाही आम्ही आतमध्ये आलो नाही बॉल घ्यायला. तर असं कसं शक्य आहे. तर ती मुलं काय म्हणाली की नाही आम्ही आलो असतो, आम्ही आलो पण होतो, पण आमचं जे एक मजली घर आहे तर घराच्या वरची जी गॅलरी आहे तिकडून ते बोलले जसं आम्ही त्या संध्याकाळी 7च्या सुमार, काय फार अंधार होता असं पण नाही, आणि जेव्हा ते संध्याकाळी मुलं ती बॉल आले म्हणून त्या भिंतीवर उड्या टाकायला इकडे आमच्या घराकडे धावली आणि ते भिंतीवर चढली. तेवढ्याच त्यांना धडधडीपणे म्हणजे त्या मुलांनी असं सांगितलं की त्यांना स्पष्टपणे आमच्या वर गॅलरीमध्ये कोणतरी एक माणूस दिसला आणि त्यांनी सफेद शर्ट घातलं होतं आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या. असं ते सिंधी मुलं ती बोलली, आम्ही उल्हासनगर राहतो म्हणून सिंधी मुलं आहेत, मग ती असं बोलली. तर माझ्या मिसेसनी मला सांगितलं की हो हे बघा काय म्हणतात. तर म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं काय काय म्हणतात तुम्ही, क्या हो गया. तर ते बोले हम लोग आए थे, अंदर जा रहे थे, लेकिन आपके ऊपर जो गैलरी है उस गैलरी में कोई एक मूछ वाला आदमी था. तर आम्ही लगेच मूछवाला म्हटलं, आम्ही एकदम म्हणजे अलर्ट झालो की मूछवाला म्हणजे कोण, तर कैसा क्या कपड़ा पहना तो कोई देखा क्या. तो ना सफेद शर्ट दिख रहा था और गैलरी से हमको वैसे बड़ी बड़ी आंखें करके हमारे वो देख रहा था, इसीलिए हम लोग डर गए आणि म्हणून ते कोणी आमच्या बगीचात आले नाही. तर मग तो आमच्या समोर जो सरदारची फॅमिली राहतात त्या सरदारची फॅमिलीच्या मुलाला आम्ही सांगितलं की विचारलं कोणा, तो काय बोलला, मी माझ्या आजीला पण घरात जाऊन सांगितलं की आजी हे बघ इकडे सगळे कोणतरी त्या गॅलरीमध्ये आहे, हे लोक तर घरी नाही आहेत आणि यांच्या गॅलरीत कोणतरी दिसते. म्हणून ती आजी पण घराबाहेर आली आणि तिने पण बघून ती पण घाबरली आणि ती नको नको त्या घरात जाऊ नका, जरा बघू इकडे, असं म्हणून त्यांनी त्या मुलांना ओरडली आणि आमच्या बगीच्यामध्ये कोणी मुलं आली नव्हती. मग आम्ही आल्यानंतर जेव्हा मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सांगितलं बगीच्यातून बॉल पडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी देतो. सकाळी मी त्यांना बॉल दिला. पण म्हटलं तर हा अनुभव छोटा आहे, पण आम्हाला त्यातून एक लक्षात की आपण जेव्हा सर्व अगदी संपूर्णपणे बापूंना शरण करतो किंवा बापूंना सोपवतो की बापू तुम्ही बघा आता, तेव्हा ते आपल्या घरामध्ये आम्ही नसून सुद्धा आमच्या घरात एक प्रकारे म्हणजे लक्ष केलं. आपण जे म्हणतो की आम्ही बापूंच्या घरात राहतो, बापूंच्याच घरात राहतो, तर बापूंच्या घरात खरोखर ते बापूंचंच घर असल्यामुळे त्या घराचं अशा प्रकारे एक प्रकार छोटीशी पण त्यांनी रक्षण केलं आपल्या घरात. हरिओम. श्रीराम अंबरने.